आमदार शहाजी बापूंनी केली दीपक आबांची फसवणूक, तर दीपक आबांच्या आश्वासनांचं काय? गतवेळच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी माननीय आमदार दीपक आबांनी जीवाचे रान केले होते। त्यावेळी शहाजी बापूंनी 2024ला सांगोला विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून दीपक आबांना निवडून आणण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे असे सांगितले होते। मात्र अलीकडच्या काळात शहाजी बापू पाटील यांना दीपक आबांच्या मदतींची जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गर्जना केली आहे। यामुळे मात्र दीपक आबांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। जर दीपक आबांनी 2019ला वेगळी भूमिका घेतली असती तर आमदार शहाजी बापू पाटील यांची कायमस्वरूपी पडीक उमेदवार म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली असती। आमदारकी मिळाल्यापासून शहाजी बापूंच्या डोक्यात एक वेगळ्या प्रकारची हवा गेली आहे। त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन सांगोल्याचा आमदार कोणालाही करायला तयार आहे असं म्हणत फिरत आहे। दीपक आबांच्या बरोबर गद्दारी केल्यास शहाजी बापूंनी निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे अशा भावना दीपक आबांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहेत।